भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची बैठक सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव, दिल्ली मंत्रालयाच्या 43 विभागाचे सेक्रेटरी व आयुष मंत्रालयाचे सदस्य छोटी गुरुमा या उपस्थित होत्या. आयुष मंत्रालयाची स्थापना 9 नोव्हेंबर 2014 रोजी करण्यात आली. या मंत्रालयाचे मुख्य काम भारतातील पारंपरिक वैद्यक पद्धतींचा विकास, शिक्षण, संशोधन आणि प्रसार करणे हे आहे. आयुष हे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा, रिगपा आणि होमिओपॅथी या 5 पारंपरिक उपचार पद्धतींचे संक्षिप्त रूप आहे. आयुष शिक्षण आणि संशोधनाला चालना. आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, या पारंपरिक चिकित्सा पद्धतींमध्ये संशोधन संस्थांना पाठिंबा देणे, रोगांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी कालबद्ध संशोधन प्रकल्प राबवणे, औषधी वनस्पतींचे संवर्धन, आयुष औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींचे संवर्धन, लागवड आणि पुनर्निर्माणासाठी धोरणे आखणे, आरोग्य सुविधा आणि राष्ट्रीय आयुष मिशन आयुष्यमान भारत योजनेचा अविभाज्य भाग म्हणून ग्राम पातळीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे, राष्ट्रीय आयुष मिशनद्वारे देशभरात आयुष सेवांचे सक्षमीकरण करणे, रुग्णालयांना पायाभूत सुविधा पुरवणे, स्थानिक आरोग्य परंपरांचे पुनरुज्जीवन करणे, जागतिक स्तरावर प्रसार, योगाचा प्रचार आणि प्रसार करणे, उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय योग दिवस, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने पारंपरिक औषधांचे जागतिक स्तरावर प्रमाणीकरण करणे, धोरण निर्मिती आणि नियमन, पारंपरिक औषधांच्या गुणवत्तेचे नियमन करणे. आयुष मंत्रालय नागरिकांना निरोगी जीवनशैली देण्यासाठी पारंपरिक वैद्यक पद्धतींचा वापर वाढवण्याचे आणि त्यांचे जागतिक स्तरावर प्रतिष्ठापन करण्याचे काम करते. या आयुषच्या विविध कामांमुळे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात येणार असल्याने आयुष मंत्रालयाच्या वतीने विविध विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांना संपूर्ण भारत देशात वायू मार्ग म्हणजे विमान प्रवासाने दररोज अंदाजे 5 लाख प्रवासी ये-जा करत असतात. जागतिक योगा दिनाच्या दिवशी जल, भूमी प्रमाणे वायुमार्गाने देखील योगा दिन साजरा करण्याचे मत केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सदस्य निर्वाणा नॅचरोपॅथीचे मॅनेजिंग ट्रस्टी छोटी गुरुमा यांनी व्यक्त केले. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जागतिक योगा दिन साजरा करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आयुष माननीय प्रतापराव जाधव यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.